ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आम्ही वचन ऐकलेलं आहे. त्या वचनामध्ये काय सांगितलं? पीक भरपूर आहे. काय म्हटलं? पीक भरपूर आहे आणि कामकरी थोडेसेच आहेत. पीक आमच्याकडे कोणते कोणते पीक आहे? धानाचं पीक नाही का? धानाचं पीक आहे, पुन्हा सोयाबीन, मिरची, कापूस नाही का, सर्व आहे नाही का? तर आम्ही काय करतो, जेवढे आपल्याला कापणी आहे तेवढे मजूर आपण पाहतो नाही का? एक दोनच मजूर भेटले तर अरे एवढ्या 10 एकराला एक दोन मजूर काय होणार नाही का? मग आपण थांबतो नाही का? पीक भरपूर आहे ना, पीक भरपूर आहे, परंतु कामकरी थोडेसेच आहेत, काम करणारे थोडेसेच आहेत. पीक भरपूर आहे, काम करणारे थोडेसेच आहेत. हे झालं आमच्या पिकाविषयी. परंतु प्रभू कोणत्या पिकाविषयी सांगत आहे? प्रभू कोणत्या पिकाविषयी सांगत आहे? प्रभू सांगणारं पीक म्हणजे प्रभूची स्तुती करणे, प्रभूचे कार्य करणे, प्रभूची सुवार्ता करणे. प्रभूच्या सुवार्तेचे काम भरपूर आहे. कुठं कुठं जाणे आहे? भरपूर गावामध्ये जाणे आहे. आम्ही कुठे कुठे गेलो आजपर्यंत? या पोमुरण्याच्या आजूबाजूच्या कोणत्या कोणत्या गावामध्ये गेलो? कोणते कोणते गाव सांगा बरं? पोमुर्ना, चिंतलदाबा, चेकबेंबाड, उमरी ना, देवाळा, दाबगाव, एवढ्या गावात गेलो नाही का? आणि आजूबाजूला किती गाव आहेत? मग पुष्कळ आहे ना. त्या गावात सुद्धा जायचं आहे आपल्याला है ना. आमच्याकडे बोर्ड्याचे आहेत नाही का, झुलुरवार बोर्डा हळूहळू आता वाढवा लागते नाही का. म्हणजे म्हणूनच प्रभू म्हणत आहे की आमच्याकडे पीक भरपूर आहे, म्हणजे भरपूर गावं आहेत, परंतु आम्हाला काम करणारे कमी आहेत. किती काय काम करणारे? एक फादर जीवन आहे, आता त्याच्यासोबत 2 सिस्टर आल्या है ना, आणि त्याच्यानंतर आता नितेश आहे, आणि कधी कधी आमचा राजेश येते, पुन्हा कधी कधी आम्ही कोणाकोणाला बोलावतो. पुन्हा आले पाहिजे. कोण कोण यासाठी तयार आहे? कोण कोण यासाठी तयार आहे? गीतेश तयार आहे का? हे देवाचं काम करणं सुरू कर, तुझी तब्येत वगैरे सर्व दुरुस्त होते आणि घरामध्ये शांती येते. कोणी काय म्हणणार नाही, आम्हाला कोणतेही अडथळे येणार नाही. कोणत्या कामासाठी? देवाच्या कामासाठी. देवाच्या कामासाठी आपण जेव्हा समोर हात लावतो तर देव आम्हाला संकट येऊ देत नाही. बायबल आहे का तुमच्याकडे? बायबल काढता का? बायबल काढा बरं. स्तोत्र ग्रंथ 118:17 वाचा. स्तोत्र ग्रंथ 118 वचन 17. कोण वाचते रे? कोणाला वाचता येते? बायबल आहे कोणाकडे? पहिलं सांगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्र ग्रंथ 118 वचन 17 मध्ये सांगत आहे, मी मरणार नाही तर जगेल आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. हालेलुया, हालेलुया. वचन काय म्हणत आहे? मी मरणार नाही. कोणीही असेल तरी मरणार नाही. आपण असं विश्वास धरला पाहिजे. आपण समजा कधी कधी आपल्याला बहुत बिमारी झालेली आहे आणि असं वाटते का डॉक्टरनं म्हटलं का आता याला याची काही होप नाही आहे, याची काही गॅरंटी नाही आहे, आता कधी जाईल काय सांगता येत नाही, याचे थोडेसे दिवस वाचलेले आहे, आता हा मरेल, कधी मरू शकते असं म्हणून जेव्हा डॉक्टर म्हणते किंवा कोणीही म्हणते किंवा स्वतःलाही वाटते, कोणाकोणा कधी कधी डॉक्टर सांगायच्या पहिलेच आम्हाला वाटते आता मी काही जगू शकत नाही, असं जेव्हा विचार येते तेव्हा त्या विचाराच्या विरुद्धामध्ये आपण हे वचन म्हणावं रोज. कोणतं वचन म्हणावं? मी मरणार नाही तर जगेल आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. हालेलुया, हालेलुया. मी कशासाठी जगेल? परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करण्यासाठी. हालेलुया. जो म्हणतो की मी परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करण्यासाठी, परमेश्वराचे वचन सांगण्यासाठी, परमेश्वराच्या वचनाची घोषणा करण्यासाठी मी जगेल,
असं जेव्हा जो म्हणतो ना, तो मरणारा सुद्धा आत्ता जिवंत होणार. कारण परमेश्वर त्याला मरू देणार नाही. परमेश्वर त्याला मरू देणार नाही. कारण तो व्यक्ती काय म्हणत आहे, मी कशासाठी जगू इच्छितो म्हणत आहे, परमेश्वराच्या कार्यासाठी. आणि जेव्हा परमेश्वराच्या कार्यासाठी जगू इच्छिणाऱ्या माणसाला परमेश्वर मरू देणार नाही. आम्ही कधी कधी काय म्हणतो, माझ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे, माझं लग्न पाहू दे, किंवा नाहीतर मग माझं घर बांधायचं आहे तर घर पाहू दे, त्याच्यासाठी मला जीवन जगू दे, असं म्हणणाऱ्याला ते काय आहे, तो स्वार्थी आहे, लोभी आहे. कोणी कोणी काय म्हणतात, माझ्या नातनीचं लग्न पाचपर्यंत जगतो, मग त्याच्यानंतर मग मेलं तरी चालते, असे म्हणणारे लोक आहेत. पुन्हा काय म्हणते, माझ्या पोळाबाळा नोकरी लागू दे, कामाधंद्याला लागू दे, तेव्हा मग मी मेलो तरी चालते. असं तुम्ही विचार करू नका. काय म्हणा, मी जगेल देवाची प्रार्थना करण्यासाठी, मी जगेल परमेश्वराची घोषणा करण्यासाठी, मी जगेल परमेश्वराचे कार्य करण्यासाठी, असं म्हणणाऱ्याला, असं कबूल करणाऱ्याला, असं समर्पित करण्यावाल्याला देव मरू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला म्हणत आहे, पीक फार आहे, कामकरी कमी आहेत, कामकरी समोर आले पाहिजे. आणि मग कोणतं काम, परमेश्वराचं काम कोणतं, परमेश्वराचं काम कोणतं, परमेश्वराचं काम हे की परमेश्वराची महिमा करत राहायचं. कोणते परमेश्वराचं महिमा करायचं, का परमेश्वराच्या नावाची स्तुती करायचं, परमेश्वराचं नाव उंच करायचं. परमेश्वर कसा आहे, परमेश्वर कसा आहे, परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे आणि त्याचे कार्य पवित्र आहे. आणि म्हणून आपण काय करायचं, आपण दुसरं काही मागायचं नाही परमेश्वराला, आपण फक्त परमेश्वराची स्तुती करत राहायचं. काय म्हणून, परमेश्वरा तू पवित्र आहेस, परमेश्वरा तू पवित्र आहेस, पवित्र आहेस, पवित्र आहेस. आपण गाणं म्हटलं ना आता, कोणतं गाणं म्हटलं, पवित्र देवा, पवित्र समर्था, पवित्र अनंता दया करा. 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 देव पवित्र आहे, तो पवित्र समर्थ आहे, पवित्र अनंत आहे तो देव. म्हणून आम्ही प्रार्थना करताना काय म्हटलं पाहिजे, पवित्र देवा, पवित्र समर्थ, पवित्र अनंता आम्हावर दया कर. हे पावन ईश्वर, हे पावन सर्वशक्तिमान, हे पावन अमर, हम पर दया कर. अशा प्रकारे आपण प्रार्थना करला. का म्हणायचं, आपण कोणती प्रार्थना करतो, देवा माझा पाय दुखत आहे, माझी कंबर दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, मला बरं कर, मला बरं कर. हे प्रार्थना करायची गरज नाही. देवा तू पवित्र आहेस, तू महान आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस, असं म्हणत राहा. देवा मी तुला धन्यवाद देतो. तुमचं डोकं दुःख जाते, तुमचं कंबर दुःख जाते, तुमचं काही असेल तरी सर्व चाललं जाते. कारण परमेश्वर महान आहे आणि म्हणून त्याची आपण स्तुती करत राहा. आणि आम्हाला कशासाठी परमेश्वर बोलवत आहे, त्याची स्तुती करण्यासाठी. पुष्कळ लोक कसे करतात माहिती आहे का, जेव्हा दुःख न आलं तर देवाकडे धावतात, जेव्हा दुःख न आलं तर देवाकडे धावतात. दुःख न नाही तर बघ माझ्या एवढा कोणी नाही, है ना, बरोबर आहे, माझ्या एवढा पैसेदार कोणी नाही, माझ्या एवढा धंदेवाळा कोणी नाही, माझ्या एवढा महान कोणी नाही, असं म्हणणारे लोक आहे. असं केल्याने काय होते, आम्ही देवाचा अपमान करतो, देवाचा अपमान करतो. तर जेव्हा आम्ही तंदुरुस्त आहोत, जेव्हा आम्ही चांगले आहोत, तेव्हा आपण येऊन काय केलं पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे, महिमा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे. आणि जेव्हा आपण देवाची आराधना करतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो, देवा तू महान आहेस, पवित्र आहेस, पवित्र आहेस, पवित्र देवा, पवित्र समर्था, पवित्र अनंता आम्हावर दया कर. हीच आमची प्रार्थना असावं नित्य. आमची प्रार्थना कशी असावं, देवाची स्तुती करण्याची प्रार्थना असावं. म्हणून आपण नेहमी काय करतो, देवाची स्तुती करतो, देवाची महिमा करतो. आणि देवाची स्तुती करणाऱ्याला देव कधीही खाली पळू देणार नाही. देवाची महिमा करणाऱ्याला देव खाली पळू देणारच नाही. हे आपण पूजा बलिदानाला येतो नाही का, पूजा बलिदानाला येतो म्हणजे काय करतो आपण, काय म्हणतो फादर काय म्हणते, परमोच्चामध्ये ईश्वराची महिमा म्हणल्या म्हणतो, तुम्ही काय म्हणता, आमेन असं म्हणता का, म्हणून बाबा जोराना
परमेश्वराचा परमोच्चामध्ये परमेश्वराचा महिमा आणि पृथ्वीवर मानवाला शांती शुभाशा सदा सर्व काळ आमेन. तर अशा प्रकारे फादरजी काय म्हणते की परमेश्वर महान आहे आणि परमेश्वराची स्तुती असं म्हणल्याबरोबर तुम्ही काय म्हणता? होय. आमीन म्हटलं तर आमीनचा अर्थ काय आहे? होय. म्हणजे फादरजी येते पूजा करताना परमेश्वराची स्तुती करते आणि जेव्हा परमेश्वराची फादरची स्तुती करते तेव्हा तुम्ही काय म्हणता? हो, आम्ही पण फादर सोबत काय करतो? परमेश्वराची स्तुती करतो, गौरव करतो, महिमा गातो. तर अशासाठी आहे आजचा दिवस. आजचा दिवस प्रभूचा दिवस कायच्यासाठी आहे? आजचा रविवारचा दिवस कायच्यासाठी आहे? कायच्यासाठी आहे? प्रभूची स्तुती करण्याचा दिवस, प्रभूची महिमा करण्याचा दिवस, प्रभूची आराधना करण्याचा दिवस. प्रभूची आराधना करणं सुरू का? अंतकरणातून. पुष्कळ जण का करतात माहिती आहे का? मला माझं दुःख गेलंच नाही, माझं त्रास गेलाच नाही, काऊन जात नाही त्याच्या असं करत 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 त्याच्या मागे लागते, दुःखाच्या मागे. परमेश्वराच्या मागे नाही, परमेश्वराच्या मागे नाही लोक, परमेश्वराची महिमा करण्याच्या मागे नाही आहेत, परमेश्वराची स्तुती करण्याच्या मागे नाही. देव तुम्हाला एक दुःख तुमच्यातून दूर केलंही तरी शैतान तुम्हाला भरपूर दुःख देणार. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सर्व काही सोडून देऊन मी बरा नाही झालं तरी चालते, मी आजपासून माझ्या जीवाने मी काय केलं पाहिजे? परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. म्हणून आपण मनामध्ये ठरवून टाका, प्रार्थना करा, ते देवाला तशा प्रकारे प्रार्थना करा, समर्पण करा. परमेश्वरा, मला काही कमी नाही, तू जर माझ्यासोबत आहेस तर मला काही कमी पडणार नाही. कारण तू डॉक्टरांचा डॉक्टर आहेस, वैद्यांचा वैद्य आहेस आणि तू श्रीमंत आहेस, तुला काहीच कमी नाही, तुला काही कमी नाही. आणि मी तुझं लेकरू आहो तर मला काय कमी पडणार? काहीच कमी पडणार नाही. म्हणून मी बिमार असलो तरी मी तुझी स्तुती करतो, मी संकटात असलो तरी मी तुझी स्तुती करतो, कारण तू माझा देव आहेस. असं म्हणून तुम्ही प्रार्थना करा मनातून, फक्त मला सांगण्यासाठी किंवा दुसऱ्या सांगण्यासाठी नाही, अंतःकरणातून मनात तुम्ही देवाला सांगा. तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. आपल्याला काय वाटते? मी 2 दिवस चर्चमध्ये येतो, बरा झालं का मग माझ्या कामाला लागतो, मग माझ्या कामाला लागल्यावर मला काय नाही, कारण देव बरा केल्यानंतर मग मी मस्त पैसेच कमवतो, नोटाच मागतो. थोड्याशा दिवस येतो, मग मला देव बरा करते आणि मग मी नोटा मापणं सुरू करतो, मग देवाकडे लक्ष नाही. ती प्रार्थना नव्हे, ते विश्वास नव्हे, ते देवाची स्तुती करणं नव्हे. आणि म्हणून देवाला माहीतच आहे तुम्ही किती दिवस तुमचा विश्वास टिकवून ठेवणार. देवाला माहित आहे. मी आज इथं डोकं पिटवून देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो म्हणलं तरी देवाला काय माहित आहे? तुझा विश्वास किती दिवस आहे ते देवाला माहित आहे. बरोबर आहे? तुझा विश्वास कशासाठी आहे तो देवाला माहित आहे. तुझा विश्वास स्वार्थाचा आहे किंवा निस्वार्थाचा आहे देवाला माहित आहे. म्हणून कोणी किती डोकं पिटून प्रार्थना केली तरी बरं होत नाही. कारण काय? देवाला माहित आहे हे फक्त थोड्याशा दिवसासाठी आहे, हे नाटक फक्त थोड्याशा दिवसासाठी. याच्या मनामध्ये काय आहे? याच्यामध्ये एवढंच आहे की मला फक्त बरं होऊ दे, फोटो नाही, आणि मग त्याच्यानंतर मग माझा कलर दाखवतो. तर अशासाठी जेव्हा पुष्कळ लोकांच्या मनामध्ये असं असल्यामुळं ते बरं होत नाही. परंतु ज्या लोकांनी प्रभूला समर्पण केलं आहे, काही हो मी मेलं तरी चालेल. एक जिथं जागत उदाहरण आहे आमच्याकडे, ते आमचे रामदास, त्याची पत्नी बाजेवर पडून येते इथं. त्यांच्या मनामध्ये काय वाटत असेल? आता का मी बरी होतो का, आता चर्चमध्ये जाऊ, आता मी तर पडूनच राहणार, असं येऊ शकतं त्याच्या मनात, नाही का? पण तसं आहे का त्याच्या मनामध्ये? आहे का? नाही. खोटंही असं तरी प्रार्थना आहे, मग तिथं जायचं म्हणजे जायचं, कारण आपण देवाला समर्पित झालेला. मरेपर्यंत तिला कदाचित तशीच राहील, तरीपर्यंत तिने काय म्हटलेलं आहे का? मी देवाला स्वीकार केलेली आहे. तर अशा प्रकारे आमचा विश्वास व्हावा, तेव्हा देव आम्हाला सोडून देत नाही आणि मला सोडून देत नाही. आणि मला काय वाटते का आता 1-2 दिवसाचं किंवा 1-2 वर्षाचं माझं जीवन आहे असं आम्हाला वाटते, नाही का? नंतर मी माझं जीवन जगतो तसं नाही, संपूर्ण जीवन आयुष्यभर. ज्याच्या जीवनामध्ये एकदा शैतान शिरला, त्याच्या जीवनामध्ये त्याला आयुष्यभर त्या शैतान त्याच्या मागे राहणार. परंतु जेव्हा तो
कधीपर्यंत? जोपर्यंत तो प्रभूचा होत नाही तोपर्यंत शैतान त्याला सोडणारच नाही. परंतु प्रभू त्याला खूप प्रेम करतो, त्याच्यासाठी की एकदा तो माझा पूर्णपणे झाला म्हणजे शैतान त्याच्या जीवनातून प्रभू काढून टाकतो. पूर्णपणे प्रभूचा झाला पाहिजे, त्याच्यासाठी प्रभू बोलवत आहे. कारण प्रभू आम्हाला खूप प्रेम करतो, प्रभू आमच्यावर खूप प्रेम करतो. आणि म्हणून प्रभू आम्हा सर्वांना इथं आम्हाला कामधंदे नाही म्हणून आम्ही थोडंच बसले आहोत, नाही का? आम्हाला कामधंदे नाही, सर्व लोकांना काम आहे, आम्हाला काम नाही म्हणून बसलो का आपण? नाही, आम्हाला प्रभूने बोलावलं म्हणून आम्ही बसलो आहोत इथं. प्रभूने आम्हाला पाचारण केलं म्हणून बसलो आहोत आपण. प्रभूने आम्हाला आपले बनवून घेतले म्हणून आम्ही बसलो आहोत इथं. म्हणून आपण काय करायचं? प्रभूचे बनून राहायचं जिंदगीभर. तेव्हा प्रभू आपल्या मनामध्ये शंका सुद्धा येऊ द्यायचं नाही. प्रभूला सांगायचं, प्रभू आजपासून मी तुझा बनून जीवन जगणार, मी तुला संपूर्ण जीवन समर्पण करणार. आणि अशा प्रकारे प्रार्थना करा. आजपासून मी तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तुझी महिमा गातो, तुझी आराधना करतो म्हणून अशी प्रार्थना करा. तुझी स्तुती करतो म्हणून प्रार्थना करा. तुमच्या जीवनातलं संकट आताच दूर होणार, आताच दूर होणार. प्रभू ओळखते माझं मन, प्रभू माझी प्रार्थना ऐकते, प्रभू माझ्या तोंडातले शब्द ऐकते, नाही का? प्रभू बैरा नाही आहे, पण जेव्हा तोंडातले शब्द प्रभू ऐकते तेव्हा प्रभू माझ्या अंतकरणात सुद्धा पाहते, माझं अंतकरण काय म्हणत आहे. कधी कधी मी काहीतरी एक बोलतो आणि मना अंतकरणामध्ये राहते, आता बरं होऊ दे ना, मग नंतर पाहू ना, अशा प्रकारे. तर त्या प्रकारचे जे डुप्लिकेट जीवन आहे त्याला कोणी काही मदत करू शकत नाही. म्हणून परमेश्वराकडे संपूर्ण समर्पण करा, देवाला स्वीकार करा, देवाची स्तुती करणं सुरू करा, देवाची महिमा करणं सुरू करा, देवाला धन्यवाद देणं सुरू करा, कारण तो पवित्र आहे. आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला भरपूर आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.